माझ्या वडिलांनी 2-2.5 कोटी खर्च केले. लग्नात मला 55 तोळे सोनं, 2 किलो चांदी, फॉर्च्युनर गाडी हे सगळं इत्यादी देऊन सुद्धा त्या लोकांनी माझी छळवणूक केली. माझे सासरे संत तुकाराम कासार साई कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. आम्हाला सतत धमकी येते कारण त्यांचे मावस भाऊ शंकर जगताप आहेत, नाना गायकवाड आहेत. ते आम्हाला बोलतात ते कंप्लेंट मागं घ्या. आता चेहरा लपवून बोलते कारण मला भीती वाटते की मला मारलं जाईल किंवा काहीतरी होईल. ज्यावेळेस मी मरेल तेव्हाच माझ्यासाठी लोक मदतीला येतील का? मी जिवंत असताना कोण मदतीला नाही येणार का? पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. लग्नात कोट्यावधींचा खर्च करूनही हुंड्यासाठी होणारा छळ आणि शेवटी असह्य त्रासाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपवलं. त्या घटनेनंतर वैष्णवीला न्याय ही चळवळ उभी राहिली. पण ही बातमी आहे पुण्यातल्या आणखीन एका वैष्णवीसारख्या मुलीची. फरक इतकाच, या मुलीनं टोकाचं पाऊल न उचलता न्यायासाठी पोलिसांचा दरवाजा ठोठावला. नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून. पुण्याजवळच्या मरकळ गावातल्या लोखंडे कुटुंबात घडलेली ही घटना. हुंडा, पैसा आणि हव्यास याची ही भयावह कहाणी. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. 22 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न लावलं. हुंड्यात 55 तोळे सोनं, 2 किलो चांदी, महागड्या वस्तू आणि फॉर्च्युनर कार असा जवळपास 2 कोटी रुपयांचा ऐवज दिला. पण लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच सासरच्यांनी खरे रंग दाखवले. आपल्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी नवविवाहितेने माहेरहून पैसे आणावेत यासाठी तगादा लावला आणि यासाठी सुरू झाला नवविवाहितेचा मानसिक शारीरिक छळ. माझं लग्न 2023 मध्ये झालं. माझे सासरे संत तुकाराम कासार साई कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. लग्नात माझ्या वडिलांनी 2-2.5 कोटी खर्च केले. लग्नात मला 55 तोळे सोनं, 2 किलो चांदी, फॉर्च्युनर गाडी हे सगळं इत्यादी देऊन सुद्धा त्या लोकांनी माझी छळवणूक केली. नवऱ्याचं शेअर मार्केटमध्ये 2 कोटीचं कर्ज होतं, तर ते फेडण्यासाठी पण माझा सतत छळ करण्यात आला. सतत माझ्या वडिलांकडनं पैशाची मागणी करण्यात आली. ती सुद्धा मागणी माझ्या वडिलांनी 2-3 वेळा पैसे चेकने, कॅशने देऊन पूर्ण केली. माझ्या नावावर असलेली लग्नात दिलेली फॉर्च्युनर गाडीवर पण त्यांनी कर्ज केलं. इतक्यात न थांबता ते मला सतत छळ करायचे, माझी मारहाण करायचे, माझा गर्भपात सुद्धा केला. त्यानंतर त्यांचा अफेअर होतं, तर मी घरी सांगितलं सासऱ्यांना, सासूंना, तर त्यांनी मलाच मारहाण केली आणि मुलाची साथ दिली. त्यानंतर सुद्धा सासऱ्यांनी माझा अतिप्रसंग फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मी सासूंना सांगायला गेले तर त्यांनी माझा हात तेलकट तव्यावर भाजवला. आणि हे सगळं होऊन सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले की ती लोक आधी आम्हाला वाटलं की ती चांगली आहे म्हणून आम्ही सगळ्या मागण्याही पूर्ण केल्या, पण ती लोक ऐकतच नव्हती. आणि आता वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झालं तर मला वाटलं की आता मी सुद्धा आवाज उठवला पाहिजे आणि हे सगळं अन्यायाच्या विरुद्ध मी बोलले पाहिजे. म्हणून मी कंप्लेंट सुद्धा केली, पण पोलीस राजकीय दबावामुळे बहुतेक आमचं काय हे करत नाही, आम्हाला मदत करत नाहीये. 10 दिवस झाले कंप्लेंटला, तरी काही अजून निकाल काय लागत नाहीयेत. आणि ती लोक कुठे गेल्यात अजून सुद्धा माहिती नाही आम्हाला. आणि त्यांच्याकडनं आम्हाला सतत धमकी येते कारण त्यांचे मावस भाऊ शंकर जगताप आहेत, नाना गायकवाड आहेत. ते आम्हाला बोलतात ते कंप्लेंट मागं घ्या. पण मी काय मागं घेणार नाहीये कारण माझ्या सासऱ्यांनी पण माझ्यावर बंदूक ताणून मला मारण्याचा प्रयत्न केला. आता मला घराबाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. पण मग मला न्याय मिळवून द्या, मला घराबाहेर पडता आलं पाहिजे. मी आता चेहरा लपवून बोलते कारण मला भीती वाटते की मला मारलं जाईल किंवा काहीतरी होईल. ज्यावेळेस मी मरेल तेव्हाच माझ्यासाठी लोक मदतीला येतील का? मी जिवंत असताना कोण मदतीला नाही येणार का? महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती आदित्य लोखंडेसह सासू सासरा ननंद यांच्या विरोधात पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 5 डिसेंबर रोजी गुन्हाही दाखल झाला. मात्र या प्रकरणात पुढे काही कारवाई झाली हे अद्याप समोर आलं नाही. पोलीस उपायुक्त समय मुंडे यांच्याशी संपर्क करून आम्ही या प्रकरणात पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून या प्रकरणातली कुठलीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याशिवाय या महिलेने महिला आयोगात संपर्क साधत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. महिला
आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरताई यांना सुद्धा मी मेल केला, तर त्यांनी त्यावर दखल पण घेतलेली आहे. मला त्यांचा कॉल पण आला. त्यांनी आयोगांना सुद्धा कॉल केला आणि ह्या बाबतीत विचारपूस केली आणि ह्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावलेली आहे. तर ह्या बाबतीत महिला आयोग मला पूर्ण मदत करत आहे. महिला आयोगाने जसे पत्राद्वारे दखल घेतली तशी दखल पोलीस का नाही घेते? आज 10 दिवस झाले, ते लोक कुठं गेलेत, फरार झालेत, काही कळत नाहीये. तर ह्या बाबतीत ते का चौकशी करत नाहीये, ह्यावरनच माझं प्रश्न आहे. महिला आयोगानेही या महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत विमानतळ पोलीस ठाण्याला कारवाई करण्याचे आदेश दिले. अर्जदार महिलेला समक्ष बोलवून तक्रार जाणून घ्यावी, तक्रारीच्या आधारावर तातडीने कारवाई करावी, प्रकरणात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार महिलेला द्यावी, असे स्पष्ट आदेश महिला आयोगाने विमानतळ पोलिसांना दिले. मात्र या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली हेच अद्याप समोर आलं नाही. खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही हुंड्याची भूक संपलेली नाही हेच या घटनेतून स्पष्ट होतं. फरक फक्त इतकाच की या वैष्णवीने मृत्यू न निवडता न्यायासाठी लढण्याचा मार्ग निवडला. तिला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.